श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये ज्ञानरंग या मालेत मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्याला सर्वांनाच ग्रह, तारे, चांदण्या, चंद्र, सूर्य, आकाशगंगा या सर्वांचंच आकर्षण आहे. अवकाशात घडणाऱ्या वेगवेगळ्या स्थित्यंतरांचं आपल्याला अप्रूप असतं. जेव्हा एखादा ग्रह दुसऱ्या ग्रहाच्या जवळ येतो किंवा ग्रहणकाल, ग्रहयुती, उल्कापात, धूमकेतू दिसणं यासारख्या घटना आपल्या खगोल विषयाचं कुतूहल जागृत करतात. पण श्रोते हो, या घटना ज्यावेळी घडतात ना, तेव्हाच आपण त्याचा अनुभव घेतो. पण एकंदरीतच या सर्व घटनांचा प्रत्यक्ष अनुभव, त्या घटना घडण्यामागची कारणं, होणारे परिणाम याचं शास्त्रीयदृष्ट्या ज्ञान आपल्याला जर हवं असेल ना, तर त्यासाठी तारांगण यासारखं उत्तम माध्यम दुसरं कुठलंच नाही. आणि म्हणूनच ॲस्ट्रोफिजिसिस्ट आणि क्युरेटर म्हणून काम करणारे अनिरुद्ध आरोंदेकर सर यांना आम्ही आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत तारांगण आणि नवीन शैक्षणिक धोरण याविषयीची माहिती. सर, कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण हे भारतातलं 5वं आणि महाराष्ट्रातलं पहिलं ॲक्टिव्ह 3D तारांगण आहे. श्रोते होय, आम्हाला याचा अभिमान आहे की हे तारांगण रत्नागिरीमध्ये आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी ही एक पर्वणी आहे आणि पर्यटकांसाठी सुद्धा हा आकर्षणाचा बिंदू आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सर, ॲक्टिव्ह 3D तारांगण म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे? मी तुम्हाला काही प्रथम बेसिक्स और मूलभूत गोष्टी सांगतो की आपल्या समोरील पडद्यावरती जर खोलीचा, डेप्थचा किंवा त्रिमितीय आभास निर्माण करायचा असेल तर आपल्याला दोन्ही डोळ्यांना थोडं वेगळं चित्र दाखवावं लागतं. आणि आपला मानवी डोळा देखील हेच करत असतो. आणि याद्वारेच आपण आपल्या समोरील वस्तू, कोणती वस्तू पुढे आहे आणि कोणती वस्तूच्या पाठीमागे आहे, अशा प्रकारे खोलीचा अंदाज घेतो आणि त्याद्वारे मेंदू त्रिमितीय चित्र निर्माण करतो. अगदी हेच आपण 3D तारांगणामध्ये करत असतो. काय केलं जातं तर तुम्ही डाव्या डोळ्याला तुमच्या एक वेगळं चित्र दाखवता आणि त्याहून थोडंसं वेगळं चित्र तुमचा उजवा डोळा पाहत असतो. तुम्ही चित्र आलटून पालटून डाव्या आणि उजव्या डोळ्यांना दाखवत असता. यासाठी तुम्ही बॅटरी ऑपरेटेड शटर असलेले 3D गॉगल वापरता. यात काय होतं तर काही सेकंदाच्या फार छोट्या कालावधीसाठी तुमचं डावा डोळ्याचा पडद्यावरील दृश्य ब्लॉक केलं जातं, दवलं जातं आणि त्यावेळेला तुमचा उजवा डोळा फक्त चित्र पाहत असतो. त्यानंतर थोड्या कालावधीनंतर तुमचा उजवा डोळाचं चित्र ब्लॉक केलं जातं, अडवलं जातं आणि तुमचा डावा डोळा ते चित्र पाहत असतो. आणि हे सेकंदाला साधारणतः 60 वेळा कमीत कमी करावं लागतं. असं केल्यामुळे तुमचा डावा डोळा चित्र जे बघतोय त्याहून थोडंसं वेगळं चित्र उजवा डोळा बघतो. आणि हेच आपला मानवी डोळा देखील करत असतो. जर तुम्ही एक डोळा मिटलात आणि समोरील वस्तू पाहिलीत आणि त्यानंतर दुसरा डोळा मिटलात आणि पहिला डोळा उघडलात आणि समोरील वस्तू पाहिली तर तुम्हाला थोडंसं चित्र हल्ल्यासारखं दिसतं. आणि अशा प्रकारेच आपण समोरील वस्तूंच्या खोलीचा अनुभव घेत असतो. आणि हेच आपण एक प्रकारे रिप्लिकेट किंवा आपण हीच गोष्ट आपण पडद्यावरती करण्याचा प्रयत्न करतो 3D ग्लासेसचा वापर करून. आता ह्यात 2 प्रकार आहेत. हे झालं ॲक्टिव्ह 3D. अशाच प्रकारे एक पॅसिव्ह 3D असतं की ज्यामध्ये तुम्ही पोलरायझर किंवा प्रकाशाचं ध्रुवीकरण करणारे गॉगल वापरता. पण त्यात तोटा असा असतो की त्यात तुमच्या पडद्यावरचं चित्राचं किंवा व्हिडिओचं रिझॉल्युशन थोडं कमी होतं, जे ॲक्टिव्ह 3D मध्ये होत नाही. त्यामुळे ॲक्टिव्ह 3D मध्ये तुम्हाला खूप जास्त दर्जाचं हाय रिझॉल्युशन असलेलं चित्र त्रिमितीमध्ये और 3D मध्ये पाहायला मिळेल. अच्छा सर, नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते नवीन शैक्षणिक धोरण आणि तारांगण याचा कसा संबंध सांगाल? तारांगणाचा उपयोग आपल्याला असं सांगता येईल की ज्या गोष्टी तुम्ही नॉर्मल सपाट पडद्यावरती पाहू शकत नाहीत त्या तुम्ही तारांगणाच्या डोम किंवा मराठीमध्ये घुमटावर पाहू शकता. खगोलशास्त्रामधल्या अशा अनेक घटना आहेत की ज्या अनुभवण्यासाठी तुम्हाला घुमटाखाली त्या डोम खालीच बसावं लागेल. एखादं नक्षत्र जेव्हा उगवतं आकाशामध्ये तेव्हा सुरुवातीला क्षितिजाजवळ ते खूप मोठं दिसतं आणि जसं जसं ते आपल्या डोक्यावरती येतं त्याचा आकार लहान होत जातो. हे तुम्ही सपाट पडद्यावर दाखवू शकत नाही. कारण सपाट पडद्यावरती फक्त तुम्ही द्विमितीय और 2 डायमेन्शनमध्ये 2D मध्ये चित्र पाहू शकता. पण जर तुम्हाला हे चित्र जसं आकाशात घडतं असं पडद्यावर पाहायचं असेल तर तुम्हाला त्या घुमटाशिवाय पर्याय नाही. मग अशा प्रकारे एखादा प्रेक्षक ज्या वेळेला या गोष्टी डोमवरती पाहत असतो त्याला दरवेळेला त्याला त्या 2D मधून और द्विमितीय चित्रातून त्रिमितीय चित्रामध्ये कसं दिसेल असा विचार करावा लागत नाही. तुम्ही प्रत्यक्ष त्या घुमटावरती गोष्टी अनुभवत असता, पाहत असता. बेनिफिट हा एक फायदा आहे या तारांगणाचा किंवा तारांगणामध्ये असलेल्या घुमट किंवा डोमचा. मग आता शैक्षणिक धोरणाशी हे कसं जोडलेलं आहे तर शैक्षणिक धोरण किंवा NEP नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये तारांगण आणि विज्ञान केंद्र तुमच्या अभ्यासाच्या जोडीला इतर काही ॲक्टिव्हिटीज मध्ये भाग घेण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करतात. त्याचं कारण असं आहे की नवीन शैक्षणिक धोरण प्रायोगिक शिक्षण
किंवा इंग्रजीमध्ये त्याला म्हणता येईल एक्सपिरियन्शियल लर्निंग, याद्वारे शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावं असा प्रयत्न करतात, जेणेकरून विद्यार्थी खरोखर अनुभवू शकतील ज्या गोष्टी पुस्तकामध्ये वाचलेल्या आहेत किंवा शिक्षकांकडून ऐकलेल्या आहेत. कारण ऐकणं आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं यात नक्कीच फरक आहे. हो, खरंय. याशिवाय खगोलशास्त्राचं एक प्रकारे प्रसार केंद्र किंवा खगोलशास्त्र आणि स्पेस सायन्स किंवा अवकाशशास्त्र यामध्ये कोणत्या कोणत्या वेगळ्या प्रकारच्या संधी आहेत भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना, हे देखील त्यांना तारांगणामध्ये भेट दिल्यावरती कळू शकतं. यासाठी कार्यशाळा, व्याख्यानं आयोजित करणं आणि आकाश निरीक्षण सत्रांचं आयोजन करणं हे देखील तारांगण करतं. मुलांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करणं आणि वैज्ञानिक विचार करण्याची त्यांनी सुरुवात करावी एका शाळेतल्या वयामध्ये, तारांगणामध्ये हे शोध दाखवण्यामागे उद्देश आहे. त्याशिवाय तुम्ही शिकलेल्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग कसा होतो हे देखील तुम्हाला तारांगणामध्ये येऊन बघू शकता. उदाहरणार्थ, हे जे आपली दृष्टी आसपासच्या गोष्टी किंवा खोलीचा कशा प्रकारे उपयोग करतं हे आपण पुस्तकात वाचलेलं असतं की मानवी डोळा त्रिमितीय जग बघतो, पण हे देखील आपण तारांगणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून बघत असतो. म्हणजे कसं होतं, आपल्या डोळ्याला कशा प्रकारे त्रिमितीय चित्र दिसतं, अशा गोष्टी देखील तुम्ही तिथे येऊन बघू शकता, शिकू शकता. म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला तिथे मिळते. हो, बरोबर. कारण हे सगळ्याच गोष्टी आपल्या वर्गामध्ये, म्हणजे तुमच्या क्लासरूममध्ये, शालेय वर्गामध्ये शक्य नाहीत. शालेय वर्ग किंवा कॉलेजमधील वर्ग यांचं एक विस्तारित रूप किंवा तेथील असणाऱ्या शिक्षणातला एक जोड देणारा कार्यक्रम म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता. तर तारांगण आपल्याला आपलं खगोलीय विश्व अशा प्रकारे दाखवतात की जे तुम्ही नेहमीच्या पडद्यावरती अनुभवू शकत नाही. तारांगणाच्या वातावरणातील हा जो त्रिमितीय और 3D अनुभव आहे, हा तुम्हाला नवीन कल्पना समजून घेण्यासाठी आणि त्या लक्षात ठेवण्यासाठी मदत करतो. उदाहरणार्थ, जर्नल ऑफ सायन्स एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार तारांगणाच्या फुल डोम किंवा पूर्ण घुमटाखाली वातावरण अनुभवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही खगोलीय संकल्पना समजून घेण्याची क्षमता विकसित झाली, ज्यामध्ये त्रिमितीय विचार करण्याची क्षमता. उदाहरणार्थ, आपल्या अभ्यासक्रमामध्ये अनेक ज्या आकृत्या असतात त्या आपल्या पुस्तकाच्या साध्या पानावरती असतात, पण खरोखर पाहायचं झाल्यास त्या आकृत्या त्रिमितीमध्ये असतात. तारांगणामुळे नवीन संकल्पना समजावून घेताना शिकणाऱ्या व्यक्तीस माहिती तिच्या द्विमितीय रूपातून म्हणजे 2D मधून त्रिमितीमध्ये बदलण्यासाठी म्हणजे 3D मध्ये बदलण्यासाठी कष्ट करावे लागत नाही, कारण ती व्यक्ती या सर्व गोष्टी त्रिमितीमध्येच अनुभवत असते, पाहत असते, जे की सपाट पडद्यावरती शक्य नाही. उदाहरणार्थ, एखाद्या नक्षत्राचा आकार त्याचा उदय होत असताना क्षितिजावर खूप मोठा दिसतो, पण जसजसं ते नक्षत्र डोक्यावर येतं तसा त्याचा आकार लहान होत जातो. आता याचा संबंध कोनीय अंतराशी म्हणजे अँग्युलर डिस्टन्सशी आहे. ही संकल्पना तुम्ही अभ्यासक्रमामध्ये वाचलेली असते, तुमच्या वर्गामध्ये ऐकलेली असते, पण ती तुम्ही सपाट पडद्यावरती और फळ्यावरती सहजपणे दाखवू शकत नाही, अनुभवू शकत नाही. पण तारांगणाच्या डोममध्ये तुम्ही हे थेट पाहू शकता, अनुभवू शकता आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे समजावून घेऊ शकता. त्यानंतरचा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे खगोलशास्त्र, अंतराळ विज्ञान आणि संबंधित क्षेत्रामध्ये करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि भविष्यात उपलब्ध होणार आहेत याबद्दल माहिती देण्याचं काम तारांगण करतं. त्यामुळे एक व्यापक आणि लवचिक शिक्षण प्रदान करण्याच्या NEPच्या ध्येयास तारांगण एक प्रकारे मदत करतं. याशिवाय तारांगणामध्ये आपण इंटरॅक्टिव्ह प्रदर्शन कार्यक्रमाद्वारे विविध विषयांवर चर्चा करतो, काही समस्या कशा सोडवल्या जातात याची देखील चर्चा करतो. त्यामुळे कौशल्य विकासाचं काम करण्याचं जे NEPचं ध्येय आहे यास देखील तारांगण एक प्रकारे मदत करतं. अशा प्रकारे तारांगण आणि विज्ञान केंद्रे शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असं व्यासपीठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात, ज्या योगे परिपूर्ण ज्ञान असलेले आणि वैज्ञानिकदृष्ट्या साक्षर नागरिक घडवण्यास मदत होईल. सर, शैक्षणिक धोरणासाठी तारांगण उपयुक्त आहेच, पण आता विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी तारांगण नेमकी काय भूमिका बजावतं? वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणं हे तारांगणाचं उद्दिष्ट आहेच, पण मुख्य संकल्पना अशी आहे की नागरिकांमध्ये खगोलशास्त्रीय व विज्ञानातील अनेक गोष्टी पोहोचाव्यात यासाठी तारांगण प्रयत्न करतं. अनेक खगोलशास्त्रीय किंवा वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेमध्ये समजावून सांगता येतील का नागरिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, यासाठी तारांगण प्रयत्न करतं. याशिवाय अनेक खगोलीय घटना का घडतात, त्यामागचं विज्ञान काय, त्या तशाच का घडतात आणि त्यामागे काही जादू नसून या नैसर्गिक घटना आहेत हे समजावून देण्याचं काम देखील तारांगण करतं. उदाहरण द्यायचं झाल्यास ग्रहणाबद्दल और ग्रहणासारख्या अनेक खगोलीय घटना, उदाहरणार्थ उल्कावर्षाव, या घटनांबद्दल अनेक गैरसमजुती किंवा अंधश्रद्धा लोकांमध्ये आहे. पण या गैरसमजुती व अंधश्रद्धा कधी दूर होतील जर लोकांना त्यामागचं विज्ञान कळलं आणि लोकांना कळलं की अवकाशात सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका प्रतलात एका सरळ रेषेत समोरासमोर आले की ग्रहण होतं. म्हणजे
सूर्याचा पृष्ठभाग चंद्राद्वारे झाकला गेला की सूर्यग्रहण होतं आणि पृथ्वीच्या सावलीमध्ये चंद्र आला की तो गडद लाल रंगाचा दिसतो, म्हणजे चंद्रग्रहण होतं. अशा प्रकारे या गोष्टी का होतात, या खगोलीय घटनांमागचं विज्ञान काय, हे लोकांपर्यंत एकदा पोहोचलं की लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल और त्यात वाढ होईल. त्यामुळे अशा प्रकारे या अवकाशीय घटनांबद्दल कोणत्याही प्रकारची भीती किंवा गैरसमजुती बाळगण्याची गरज नाही आहे. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तारांगण करू शकतो आणि करत देखील आहे. सर, तुम्ही तिथे सायन्स क्युरेटर म्हणून काम करताय. काय आहे नेमकं कामाचं स्वरूप? आता मी सांगितल्याप्रमाणे सायन्स क्युरेटर म्हणून माझं मुख्य काम असं असेल की लोकांपर्यंत खगोलशास्त्रीय आणि वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत त्यांना कळतील अशा प्रकारे समजावून सांगणं. याशिवाय अनेक खगोलीय वस्तू, उदाहरणार्थ ग्रह, तारे, त्यांची निर्मिती कशी झाली, आपलं विश्व कशा प्रकारे अस्तित्वात आलं, या गोष्टी लोकांपर्यंत समजावून सांगणं हे देखील एक माझ्या कामाचा भाग आहे. यासाठी आपण तारांगणामध्ये डिजिस्टार या सिस्टीमचा उपयोग करतो, ज्याद्वारे तुम्ही खरोखर आकाशाच्या घुमटाखाली बसला आहात की काय अशा प्रकारचा आभास तुम्हाला तिथे बसल्यावरती होतो. वा. याशिवाय हे 3D तारांगण असल्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोरच घडत आहेत असं हां. तुम्हाला भास देखील होतो. त्यामुळे एक प्रकारे एक वेगळा अनुभव की जो तुम्ही दिवसाच्या कालावधीमध्ये घेऊ शकत नाहीत सूर्य आकाशात असल्यामुळे, तो देखील तारांगणामध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता. आणि ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत दूरवर असल्यामुळे, त्या देखील तुम्ही तारांगणामध्ये येऊन पाहू शकता. येणाऱ्या विद्यार्थ्यांचा, प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद आहे? मी स्वतः तारांगणामध्ये क्युरेटर आणि हां. ॲस्ट्रोफिजिसिस्ट म्हणून 2 महिन्यापूर्वीच जॉईन झालो आहे. हां. पण इथे येणाऱ्या नागरिकांचा, विशेषतः विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूपच चांगला आहे. हां. तारांगण सुरू झालं 16 डिसेंबर 2022. त्या दिवसापासून आत्तापर्यंत जवळपास 23,000 लोकांनी तारांगणाला भेट दिली आहे. अरे वा, म्हणजे वर्षभरात 23,000 जण येऊन गेलेत. हो, आणि यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातून, खेडेगावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. ते विद्यार्थी अनेक प्रकारचे प्रश्न, शंका विचारतात हां. आणि चर्चा करतात आणि याद्वारे वैज्ञानिक संकल्पना आणि खगोलशास्त्राबद्दल माहिती घेतात. बरं. त्यामुळे अशा प्रकारे प्रश्नोत्तर, चर्चांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवता येते. त्यामुळे नक्कीच हा रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद खूपच चांगला आहे असं मी नक्की म्हणेन. सर, प्रत्यक्षात तारांगणामध्ये भेट दिली विद्यार्थ्यांनी की ते तुम्हाला शंका विचारतात, पण अजून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काही वेगळं देऊ शकता का? हो, नक्कीच. कारण सध्या तारांगणमधील हे जे शोज आहेत, सायंटिफिक इन्फॉर्मेशनवर आधारित जे शोज आहेत, हा एक भाग झाला. बरं. यानंतर भविष्यात आपण अनेक इतर ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांसाठी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातील काही आपण सुरू देखील केले आहेत. उदाहरणार्थ 6 मे 2023 आणि 16 डिसेंबर 2023 रोजी आपण तारांगणाच्या प्रांगणामध्ये दुर्बिणीद्वारे चंद्र, गुरु, शनी आणि अवकाशातल्या इतर काही खगोलीय वस्तू दाखवल्या. हां. त्यासाठी साधारणतः 300 ते 500 लोकांनी येऊन भेट दिली, त्या स्वतःहून पाहिल्या. त्यामुळे अशा प्रकारे खगोलशास्त्रीय संकल्पना समजून घेण्यासाठी खरोखर खगोल निरीक्षण करणं व त्यासाठी सत्राचं आयोजन केलं जाईल. त्याशिवाय तारांगणामध्ये आता लवकरच दुर्बीण असेल, त्याद्वारे ग्रहणं किंवा इतर खगोलीय घटना, उदाहरणार्थ ऑकल्टेशन म्हणजे एक खगोलीय वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, अशा घटना तुम्ही तारांगणाच्या लेक्चर हॉलमध्ये बसून पाहू शकता. कारण एकाच वेळेला खगोलीय घटना 2 मिनिट किंवा 3 मिनिट्समध्ये संपणार असल्यामुळे फार जास्त व्यक्ती बघू शकत नाहीत. पण हो. दुर्बीण आपली पडद्याशी जोडलेली असल्यामुळे अनेक लोक प्रत्यक्षात ह्या गोष्टी पाहू शकतात. याशिवाय काही म्हणजे महत्त्वाच्या व्यक्ती आहेत की ज्या आयुका किंवा नेहरू तारांगण अशा संशोधन केंद्रांमध्ये काम करतात. त्यांची व्याख्यानं इथे आयोजित केली जातील, अच्छा. जेणेकरून आपल्या शहरातील अनेक व्यक्तींना आणि विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती होईल की ते व्यक्ती कोणत्या प्रकारचं संशोधन करत आहेत आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये काय काम केलं जातं, ही माहिती देखील आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हा, म्हणजे भविष्यात जर विद्यार्थ्यांना खगोलामध्ये आवड निर्माण झाली तर ते सुद्धा वेगवेगळे संशोधन करणं म्हणा किंवा या शोधाच्या दृष्टीनं त्या मान्यवरांचं मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकतात. हो, नक्की. हा एक आपल्या तारांगणाच्या उद्दिष्टापैकी हे एक उद्दिष्ट आहे की आपल्या जिल्ह्यात किंवा कोकणासारख्या भागामध्ये खगोलशास्त्र आणि अवकाशशास्त्र यामध्ये कोणत्या संधी आहेत हां. याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं. कारण ही माहिती जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचली तर ते विद्यार्थी नक्कीच या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा नक्की विचार करतील. नक्कीच, म्हणजे एक वेगळं करिअरचं माध्यम उपलब्ध होईल विद्यार्थ्यांना. हो, नक्की. की जे भविष्यात खूप मोठं क्षेत्र असणार आहे संशोधनासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी. नक्कीच. सर, वर्षभरात असे काही विज्ञानाभिमुख असे उपक्रम झालेत तारांगणात? हो, कारण यातला एक उपक्रम आहे की आपण सायंटिफिक माहिती किंवा वैज्ञानिक माहितीवर आधारित काही शोज दाखवतो. हां. उदाहरणार्थ सध्या तारांगणामध्ये डॉन ऑफ द स्पेस एज हा शो दाखवला जातोय की ज्यामध्ये पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून, की जो होता
रशियाने लॉन्च केलेला स्पुटनिक, ते मंगळ आणि शुक्र यासारख्या ग्रहांवर गेलेली यानं, ह्यापर्यंतचा प्रवास कसा झाला, त्यात आपण कोणत्या गोष्टी नवीन शिकलो आणि त्यातून आपण भविष्यामध्ये काय करणार आहोत याचा आढावा घेणारा असा एक हा शो आहे. यातून ह्या सगळ्या घटना कशा घडल्या अशा प्रकारची माहिती दिली जाते. याशिवाय इतर काही शोज आहेत. यामध्ये डायनासॉर ॲट डस्क हा देखील एक शो आहे की ज्यामध्ये 6.5 कोटी वर्षापूर्वी जे डायनासॉर होते ते कोणत्या प्रकारचे होते, त्यातील काही उडणारे होते, काही न उडणारे होते, त्यांचं पुढे काय झालं, ते कसे नष्ट झाले याची देखील माहिती ह्या शोमध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त बायोग्राफी ऑफ द युनिवर्स म्हणजे विश्वाचं चरित्र अशा नावाचा एक शो आहे की ज्यामध्ये महास्फोट म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला आपण बिग बँग म्हणतो तिथपासून आतापर्यंत विश्व कसं प्रसरण पावत त्याचा विकास होत गेला आणि महास्फोटापासून विश्वाची निर्मिती कशी झाली आणि आतापर्यंतच्या स्थितीला आपण कसे पोहोचलो ही माहिती त्या शोमध्ये दिली गेलेली आहे. या शो व्यतिरिक्त आपण याशिवाय तारांगणात येणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी आपण खगोल निरीक्षण करण्याची संधी देखील उपलब्ध करून देतो. त्यासाठी आपण काही दुर्बिणी किंवा टेलिस्कोपचे अरेंजमेंट करतो आणि ज्याद्वारे खगोलीय वस्तू, ग्रह, तारे, काही दूरवरचे तारकासमूह यांचं निरीक्षण लोकांना करता येतं आणि त्या स्वतःच्या डोळ्याने खगोलीय वस्तू ते स्वतः बघू शकतात. या व्यतिरिक्त चांद्रयान-3 सारख्या मोहिमेचं जेव्हा प्रक्षेपण झालं त्यावेळेला आपण एक खास कार्यक्रम तारांगणामध्ये आयोजित केला होता, ज्यामध्ये मॉडेल्स आणि पोस्टरद्वारे चांद्रयान-3ची उद्दिष्ट आणि चांद्रयान-3ची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवली. त्याचं प्रक्षेपण देखील आपण तारांगणाच्या प्रांगणामध्ये केलं होतं. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता नाही का? हो, नक्कीच. सर, सध्या असे कोणते उपक्रम चालू आहेत तारांगणामध्ये? सध्या आपण सांगितल्याप्रमाणे काही शोज दाखवतो आणि ते शोज काही दिवसानंतर आपण बदलतो आणि त्यानंतर नवीन शोज लावले जातात. पण या व्यतिरिक्त तारांगणात लवकरच आर्ट गॅलरी सुरू होत आहे की ज्यामध्ये कोकणातील काही महत्त्वाची सांस्कृतिक ठिकाणं आणि इथल्या ऐतिहासिक व्यक्ती यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याशिवाय सायन्स गॅलरी किंवा सायन्स एक्झिबिशन हॉल मध्ये मॉडेल्सद्वारे वैज्ञानिक माहिती किंवा वैज्ञानिक संकल्पना लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय तारांगणामध्ये स्वतःची दुर्बीण असेल, त्याद्वारे खगोलीय घटना तुम्ही स्वतः पडद्यावरती पाहू शकता की जे एकाच वेळी अनेक लोकांना पाहणं शक्य नसतं, पण त्या तुम्ही तारांगणाच्या लेक्चर हॉलमध्ये बसून पाहू शकता. त्याबद्दल माहिती देखील दिली जाईल. या व्यतिरिक्त तारांगणामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची लेक्चर्स आयोजित केली जातील की ज्याद्वारे त्यांच्या विषयातील नवीनतम घडामोडी व त्यामागचं विज्ञान नागरिकांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. सर, भविष्यातील योजना नेमक्या काय आहेत? तारांगणामध्ये लवकरच आर्ट गॅलरी व सायन्स एक्झिबिशन हॉल किंवा सायन्स गॅलरी सुरू होत आहे. आर्ट गॅलरीद्वारे कोकणातील संस्कृती, इथल्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या वास्तू यांबद्दलची माहिती मॉडेलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. तसेच सायन्स गॅलरी किंवा सायन्स एक्झिबिशन हॉलद्वारे काही वैज्ञानिक प्रयोगांच्या सेटअप किंवा मॉडेल्सद्वारे वैज्ञानिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय तारांगणामध्ये स्वतःची दुर्बीण असेल, ज्याद्वारे ग्रहणासारख्या खगोलीय घटना लोकांना प्रत्यक्ष दाखवल्या जातील व त्याबद्दल प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली जाईल. तसंच तारांगणाच्या लेक्चर हॉलमध्ये अनेक विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची लेक्चर्स आयोजित करून त्यांच्या विषयातील नवीनतम घडामोडी व त्यामागचं विज्ञान नागरिकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे खगोलशास्त्र आणि विज्ञानातील विषयांवर नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक संवाद घडवून आल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाढ होण्यास मदत होईल आणि यासाठी तारांगण महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल असं मला वाटतं. सर, एकंदरीतच तुम्ही तारांगणाबद्दल खूप छान माहिती आम्हाला दिलेली आहे. मुलाखतीच्या शेवटी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल? मी सर्व श्रोत्यांना, विशेषतः विद्यार्थ्यांना असं आवाहन करेन की तुम्ही तुमच्या दैनंदिन कामातून वेळ काढून तारांगणाला नक्की एकदा भेट द्या. इथले शोज पहा, त्यातून विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करा. विशेषतः खगोलीय घटना का घडतात, त्यामागचं विज्ञान काय आहे आणि आपल्याकडे कोणत्या प्रकारचे उपक्रम चालतात याची माहिती नक्की घ्या. मी अपेक्षा करतो की तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन याल आणि मी त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आरोंदेकर सर, तुम्ही इथे आलात, अतिशय मनमोकळेपणानं आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. बरं तर श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून ज्ञानरंग या मालेमधून मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
इंद्रधनुष्य